ही गोष्ट आहे एका मराठा वीराची, ज्याचं स्वप्न फक्त सिंहासन नव्हतं तर जनतेचा आत्मसन्मान होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे फक्त इतिहास नाही रे, तो हजारोंच्या बलिदानाचं प्रतीक आहे. जेव्हा मावळे थकले नव्हते, जेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने सिंहासन तयार झालं, तेव्हा सिंहासनावर बसलेला माणूस राजा नव्हता, तो लोकांचं स्वप्न होतं. त्या क्षणी शिवरायांनी मुकुट धारण केलं नाही, त्यांनी जबाबदारी घ्यायचं वचन दिलं. आज लाखो लोक सरकार मागे धावतात, पण शिवरायांसारखा राजा जनतेला स्वतःचं सरकार वाटायचा. आज आपण फक्त आठवतो, पण त्यांचा संदेश जगवतो का? त्यांनी दिलेले आदर्श, स्वाभिमान, निसर्ग संवर्धन आणि नीतिमत्ता हे सगळं विसरत चाललोय का आपण? 6 जून 1674ला फक्त राज्य मिळालं नाही, जनतेला आवाज मिळाला. आणि आज जर आपण खरंच शिवभक्त असू तर आपल्यालाही उठावं लागेल, न्यायासाठी, निसर्गासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी. शिवरायांनी जेव्हा राजा म्हणून मुकुट स्वीकारला तेव्हा तो सोनेरी नव्हता, तो त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेला होता. त्यांनी गडांचा उपयोग सत्ता राखण्यासाठी केला नाही, तर जनतेचे रक्षण करण्यासाठी केला. आजच्या काळात राजा नको, पण त्याचं तत्त्वज्ञान हवं आहे. सत्ता हवी असते सगळ्यांना, पण जबाबदारी घ्यायला कोणी पुढे येत नाही. शिवरायांनी सत्ता घेतली नव्हती, त्यांनी लोकांचं दुःख घेतलं होतं. म्हणूनच आजच्या तरुणांनी शिवरायांना फक्त जय जयकारात ठेवू नका, त्यांना कृतीत आणा. त्यांचं स्वराज्य म्हणजे काय हे फक्त तलवारीने जिंकलेलं नव्हतं, ते विचारांनी जिंकलेलं होतं. आज आपण काय देतोय आपल्या समाजाला? जर उत्तर काहीच नाही असे असेल तर त्यांचं आपण स्वप्न अधुरं ठेवतोय. 6 जून हा दिवस केवळ गौरवाचा नाही, तो जागृतीचा दिवस आहे. आज जर तू शिवरायांवर प्रेम करतोस तर तू त्यांच्या मार्गाने चालशील का? त्यांच्यासारखा प्रामाणिक, निसर्गरक्षक, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि लोकांसाठी जगणारा माणूस बनशील का? जर शिवरायांवर प्रेम असेल तर या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा. जय जिजाऊ, जय शिवराय.